आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिकेत प्रचार सुपरफास्ट सुरू आहे. सर्वच पक्ष आता प्रचारात ताकदीनं उतरलेत, सगळे नेते उतरलेत, उमेदवार तर आणखी ताकदीनं उतरलेत. समर्थकही आता गल्लोगल्ली घरोघरी फिरत आपल्या उमेदवारांचा प्रचार करतात. या सगळ्या प्रचारात सध्या शिवसेनेनं मोठी आघाडी घेतलेली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या दोघांनी आता नियोजन करून कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. प्रचाराचं नियोजन सुरू आहे. सभांचा धडाका तर सुरू आहेच. याशिवाय अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन किंवा कोपरा सभा घेऊन मोठ्या प्रमाणात सध्या शिवसेना कोल्हापुरातल्या प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाची जोरात फिल्डिंग लागली आहे. मुळात कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेनं गेल्या काही महिन्यात अनेक माजी नगरसेवक आणि अनेक बलाढ्य इच्छुक उमेदवारांना आपल्या पक्षात घेतलं. त्यामुळे तगडे उमेदवार या पक्षाकडे आले. महायुतीचं जेव्हा जागा वाटप झालं तेव्हा 30पेक्षा अधिक जागा जवळजवळ आपल्या शिवसेनेच्या वाट्याला त्यांनी घेतल्या. पहिली लढाई इथं जिंकली की त्यांनी मोठ्या प्रमाणात जागा महायुतीमध्ये आपल्याकडे घेतलेल्या आहेत. त्यानंतर अनेक बलाढ्य उमेदवार या पक्षाकडे आल्यानंतर आता प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुळात राधानगरी मतदारसंघात हॅट्रिक केली. त्यामुळे नियोजन कौशल्य त्यांच्याकडे निश्चितपणे आहे. प्रचाराचं तंत्र त्यांच्याकडे आहे आणि हेच तंत्र वापरत सध्या ते आता कोल्हापूर महापालिकेत प्रचंड सक्रिय झाल्यात. पूर्ण ताकद त्यांनी शिवसेनेसाठी लावली आहे. अनेक प्रभागात ते स्वतः जाऊन काही ठिकाणी बंडखोरी त्यांनी शमवली, काही ठिकाणी अन्य काही मार्गानं मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं वातावरण ते तयार करणार. त्यासाठी सूक्ष्म नियोजन त्यांचं सुरू आहे. 10 जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे. या दौऱ्याचंही नियोजन होत असताना मोठ्या प्रमाणात एक शिवसेनेची हवा निर्माण करण्यासाठी एकूणच सध्या प्रयत्न सुरू आहेत. आमदार राजेश क्षीरसागरही आता प्रत्येक भाग पिंजून काढत आहेत. आमदार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात निधी देऊ शकतात. पालकमंत्री या पक्षाचा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात निधी कोल्हापुरात खर्च करू शकतात. एक ताकद पालकमंत्र्यांची असते आणि ही सगळी ताकद लावत शिवसेनेच्या एकूणच या कोल्हापूर महापालिकेत मोठ्या प्रमाणात जागा याव्यात यासाठी सध्या एक मोठी फिल्डिंग शिवसेनेची लागलेली आहे. सत्यजित कदम माजी नगरसेवक जे समन्वयक आहेत, रत्नेश शिरोळकर समन्वयक आहेत, याशिवाय प्रशांत साळुंके, विनायक जरांडे हेही समन्वयक आणि सहसमन्वयक म्हणून आता या एकूण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर हे मूळचे या भागातले असल्यामुळं त्यांनी आता मोठ्या प्रमाणात प्रचारात आणि नियोजनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. यामुळे एकूणच अनेक नेते, कार्यकर्ते, इच्छुक, बलाढ्य उमेदवार या सगळ्यांची एक चांगली गणित शिवसेनेला जमल्यामुळं सध्या वातावरण शिवसेनेचं भगवमय झालेलं आहे. महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आता सज्ज आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर याला आणखी वेग येईल, आणखी वातावरण निर्मिती निश्चितपणे होईल. या सगळ्या प्रचारात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचं नियोजन कौशल्य आता सध्या जोरात सुरू आहे. त्यांच्या सोबत आमदार राजेश क्षीरसागर देखील खांद्याला खांदा लावून प्रचारात आघाडी घेतली आहे. एकूणच कोल्हापूर शहरातील जवळजवळ 30 मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार यापेक्षा जास्त आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. या सगळ्यांच्या प्रचारासाठी शिवसेना आणि महायुतीचे सगळे घटक पक्ष यांनी आता सक्रिय सहभाग घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री येतील, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आता पुढचे 8 दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांच्या तोफा धडाडतील. आत्ताच प्रकाश आबिटकर पालकमंत्री आणि राजेश क्षीरसागर यांच्याही तोफा विविध ठिकाणी धडाडत आहेत.
सोबतीला सत्यजित कदम आहेत, शारंगधर देशमुख हेही या विविध भागात आपल्या बालेकिल्ल्यात मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. एकूणच शिवसेनेच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी मोठी फिल्डिंग पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लागलेली आहे. हवा झालेली आहे. प्रचार आणखी रंगणार हे नक्की आहे. पाहूया काय होते ते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.